वास्तविक मला इथं सभा घ्यायची नव्हती, पण बऱ्याच जणांचा निरोप आला. ते म्हणले भाऊ इथं सभाच घेणार नाही. का घेणार नाही? आता वेळ कमाई, चौकात घेऊ. सभेचं काही गरज वाटत नाही मला. तुम्हाला सगळ्यांची नाही म्हणले इथं घेणार नाही असं अशी अफवा आहे. म्हणलं ही काय करवंदाची जाळी का? त्यात वाघ बसलाय. पण त्यावेळेस यांच्या आग्रहास या ठिकाणी सभा घेतली. मी कुणावरती टीका टिप्पणी करायसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टीला करमाळा तालुक्यातील जनता साक्षी आहे की 5 वर्ष प्रशासकाचा काळ होता. शासनाच्या हातात नगरपालिका होती. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगराध्यक्ष हे नसल्यामुळं तो कारभार प्रशासकाच्या हातात होता. आणि प्रशासकीय कारभार म्हणजे मनमानी कारभार. भैया साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले की त्यांच्या अकलूजमध्ये सुद्धा त्यांना किती अडचणी आल्या. मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचंय की कुणाचं मड कोणावरती थापत असेल कुणी. कारण आमच्या बाबतीत आता कुठल्या गोष्टीची टीका करता येत नाही. आम्ही काय संस्था बंद पाडल्या नाही. आम्ही तालुक्याच्या राजकारणाचं वाटोळं केलं नाही. आमचा व्याज बाट्याचा धंदा नाही. आमचा दलालीचा धंदा नाही. आमचा फसवा फसवीचा धंदा नाही. किंवा तुम्हाला सांगतो दोघात भांडण लावून तेच परत मिटून मलाही खायचाही धंदा नाही. किंवा असं बी आम्ही कधी समाजसेवा करत नाही की गल्लीतलं मेलय आणि माझ्या गंजीच्या 5 पेंड्या, सुतळी बांबू असलाही आम्ही धंदा करत नाही. आणि पुन्हा त्याचे पैसेही घेत नाही. एखाद्याने जर आवर्जून सांगितले की आमच्या घरी लग्न आहे भैयासाहेब, 1000 लोक जेवायची असली तर इथले गल्लीतले कारभारी सांगतात 1500 लोकांचा स्वयंपाक करावा लागतो. 500 लोकांचं शिल्लक राहिले की तुम्हाला सांगतो आठवडाभर त्यांच्या जनावरांचं आंबवण होतं. असे आमचे धंदे नाही आहेत. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, मी आधीच म्हणलो मी टीका करणार नाही, पण टिकमार करणार. शाळेत सर टिकमार करतो, कुणावर टीका करत नाही. चुकला नापास, बरोबर आहे पास, असं ह्यासाठी उभारलो मी. तर या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्याला सांगायचं की बाबांनो, आमचे बंधू वकील साहेब मागाशीच म्हणले आणि जे कांबळे त्यांनी थोडक्यात भाषणात सांगितलं. आता भैया साहेबांना सुद्धा माहिती की मला जरा बडबड करायची जास्त म्हणून टाइम जास्त लागतो आणि वेळ कमी पडायला लागला. मी जरा बोलायचं होतं, पण आता मी थोडक्यात आटपतोय. आचारसंहितेचा भंग झाला नाही पाहिजे आणि तुमच्याही लक्षात आलं पाहिजे. या दोन्हीचा समन्वय गाठायचा आहे मला. तर मला या ठिकाणी आपल्याला एवढं सांगायचं की त्यांनी नागरिक संघटनेची किती वर्ष सत्ता बघितली? 35 वर्ष. एकच नगराध्यक्ष, बाकी सगळे नगरसेवक. आणि त्यांना या अर्बन बँकेतनं खर्चायला पैसे काढून द्यायचे कर्ज, आणि त्यांनी तुम्हाला सांगतो कष्ट करून ते फेडायचे. असं मला नालबंद सांगत होता. मिरच्या, वांगे बेच के हमने कर्जा चुकाए बोले, अर्बन बँका पैसे देने के 3500 4000. आमोद शेठ खरे खोटे? तुम्ही दोघं नगराध्यक्ष एक दुसऱ्याच्या पाठीमागं लपूला हसताय. पण ज्यावेळेस आमच्याकडे सत्ता आली की ज्याप्रमाणे घरामध्ये गृहिणी एकटीच असते, एकटीच गृहिणी असते, पण एक स्वयंपाक ती कधीच करत नाही. घराच्या सदस्यासाठी रोज वेगळा स्वयंपाक करते.
सगळा वेगळा स्वयंपाक करते आणि तो स्वयंपाक रुचकर होतो, चांगला होतो. तसं जगताप पार्टीची गृहिणी मी आहे. प्रत्येक वेळेस वेगळा उमेदवार देतो का तर तुमचा चांगला विकास व्हावा म्हणून. आम्ही सत्ता हातात घेत नाही. जर जनतेने आग्रह केला, मी माझ्या पत्नीला बायासाहेब उभा करणार नव्हतो आणि ती उभा राहत नव्हती. उभा राहायचा विषय निघल्यावरती तिचा बीपी वाढला आलता. दवाखान्याचा खर्च करायची पाळी आली. म्हणली हे माझ्या गळ्यात काय घालू नका. आमची इच्छा होती पुन्हा एकदा नगराध्यक्षाची संधी सुवर्ण अल्पसंख्याक व्यापारी दृष्टीने नगरपालिका चालवणं, शहराची देखभाल करणं, समाजसेवेचं ज्यांचा आवड आहे असे मला वाटतं आमचे श्रीनिश खाटील त्यांच्या पत्नीला द्यायचे. पण सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुमची पाहिजे. आणि श्रीनिश शेठची उभं राहायचे म्हणल्यानंतर नाहीतीच भुंगे उठले. सोपय म्हणले मराठा म्हणून मतदान घेऊ. सोयरे आहे. श्रीनिश शेठ म्हणले मला थांबू द्या, बळीला तुम्हीच जावा. ठीक आहे बाबा म्हणलं जातो. नाहीतर त्यांना विचार, माझी इच्छा नव्हती आणि मुळीच नव्हती. पण थोडस राजकारणाचं माझं पाठबळ होतं, भ्यायसारखी सुद्धा गरज नव्हती. पण आमच्या शेठनी कशामुळे थोडस माघार घेतली आणि ही जबाबदारी आमच्यावर पडली. नाहीतर मला घरात सत्ता घ्यायचीच नव्हती. वैभवच्या बाबतीत सुद्धा 2 वर्ष तो शहरात काम करत होता. मी त्याची उमेदवारी सुचवली नाही. ॲडव्होकेट वीर वकिलांनी बरीचशी माणसं गोळा केली आणि त्याची उमेदवारी आमोशेठ तुम्ही सुद्धा काका साक्षी आहे, मी दिली नाही त्याला उमेदवारी. आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष झाला त्यावेळेसही सांगितले की आमचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर तू व्यवस्थितशीर काम कर. मग जेवढे नगराध्यक्ष केले, वैभव असो, दीपकजी ओळ असो, आमच्या बऱ्याचशा महिला आहेत, फंड असतील, वाशिंबेकर असतील, चिवटे असतील किंवा अनेक मला वाटतं आगलावे, या सगळ्या ह्यांचा कालखंड तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा जनतेच्या लक्षात येईल, हे लक्षात ठेवा. आणि एवढ्या सगळ्याचा कालखंड हा यशस्वी गेला, समाधानकारक गेला. आमची जगताप गटाची किमयाच अशी आणि माझी तर आहे, जे आयुष्यात कधी निवडून आले नाही, जे ताटीवर गेल्यावरच गुलाल ज्यांच्यावर पडला असता, असल्याला सुद्धा भैयासाहेब आयुष्य ज्यांनी घालवलं कवाच निवडून आलं नाही, त्यांना आम्ही उमेदवारी दिली तर ते निवडून आले. आता ही बोळ एवढी गच्च बनली इकडे आहे गेला का? मला माहिती आहे तुम्ही मत मला देणार आहे, पण उडवायचं नाही. बरं असू द्या, त्यामुळे बोळी तो आहे. त्यांना उमेदवारी निवडून आली. बाळासाहेब एका गावामध्ये एका राज्याचा राजा राज्य करत असताना त्या गावात एक लाकूड तोड्या होता आणि त्याची उपजीविका जंगलात लाकूड तोडून लाकडाची मुळी विकून तो त्याचा प्रपंच चालवत होता. एक दिवशी राजा शिकारीला जात असताना तो लाकूड तोड्या लाकडं तोडून ती मुळी बांधून रस्त्याला वाट बघत होता की उचलून डोक्यावर द्यायला कुणी हातभार लावत का. आणि तेवढ्यात राजा घोड्यावर बसून आला. राजाचा घोडा पुढं होता, प्रधान, सैन्य,
सरदार सुभेदार सगळे बरोबर होते. आता त्या लाकूड तोड्याला माहिती नव्हतं हा राजा आहे म्हणून. त्याने हात केला, राजाने घोडा उभा केला आणि त्याने सांगितले एवढी मुळी उचलून द्या. मग ती मुळी उचलून द्या म्हणल्यावरती राजा घोड्यावरनं नम्रपणे उतरला, मुळीला हात लावली, डोक्यावर मुळी दिली आणि मुळी दिल्यावरती त्याला विचारलं केवढ्याला विकतोस. त्याने सांगितलं बाबा 1 रुपयाला विकतो. राजाचा संवाद संपला. राजा घोड्यावर बसला, पुढे निघाला. मागची लय जरा तापड असते, मग ती कुणाच्याही मागची असू द्या, माझ्या असू द्या, भैयासाहेबाच्या असू द्या, जरा रागीतच असते. मग त्यातलं ती एक जण म्हणला हे गाडवा तुला अक्कल आहे का म्हणला. पुन्हा मुळी उचलायला लावली. त्या नाव मला काय माहित नाही, तलवार हे मुंडकं छाटू का म्हणला तुझं. अहो ती म्हणलं चुकलं, मला सांगा तरी कुणाला. तुला माहिती आहे का म्हणजे ह्या राजाचा राजा होता तो आणि त्याला मुळी उचलून द्यायला लावले. बरं राजा काय बोलला नाही. मी माग म्हणच आमची पाठी राखी तापड असते. मग त्यांनी तसं म्हणल्यावरती मग त्यांनी माफी मागितली, मुळी घेऊन गेला. हे घोड्यावरून गेलं सगळे. दुसऱ्या दिवशी राजा राजवाड्याच्या बाल्कनीत बसले होते आणि बसल्यानंतर तो मुळीवाला खालनं ओरडत चालला होता, लाकडाची मुळी घ्या, मुळी, मुळी घ्या, मुळी. राजाने ओळखलं काल ह्याला आपण उचलून दिली तोच आहे आणि राजाने त्याला हाक मारली. त्या शिपायाला पाठवलं सैन्याला. त्यातले सांगितले चला राजाने बोलवलं. तो मुळी घेऊन आला. राजा असा बसला होता, त्याने मुळी खाली टेकवली. राजाने सांगितलं विकायची का. तो म्हणला हो विकायची. केवढ्याला द्यायची. त्याने सांगितलं 1 लाख रुपये. किती. राजाला राग आला, काल मला हा 1 रुपया म्हणतो आणि मला आज दरबारात आल्यावर 1 लाख रुपये म्हणतो म्हणून थोडासा राजा त्याच्यावरती चिडला. तो म्हणला तुला माहिती का ही मुळी काल तुला मी डोक्यावर उचलून दिली ती, त्यावेळेस तूच मला सांगितलं होतं 1 रुपयाची. तो म्हणला आठवतंय की. मग 1 लाख रुपये सांगतो. मुळी 1 रुपयाचीच आहे म्हणला राजासाहेब. पण ह्या मुळीची 1 लाख रुपये किंमत का झाली तर ह्या राज्याच्या राजाचा हात तिला लागला म्हणून तिची किंमत 1 लाख रुपये झाली. सरपंचाच्याच किमतीची होती, पण जिल्हा परिषदला मी हात लावल्यावर निवडून आले. मला राजा भाऊ म्हणतात का नाही. हात लावेल त्याला त्याची किंमत वाढती आणि हात काढील ती गटरीत निवांत सगळ्या शहरातल्या गटरीची ओळख करून घेतो. त्याची जाणीव यांनी ठेवली पाहिजे. काही उठलं की आमच्याच घरात पाहिजे. ठेकेदारी आम्हालाच. गुणवत्ता कुठली नाही. 2 महिन्याची गॅरंटी नाही. पैसे कमवणं लबाडी करणं. बदल करायचा. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर वार्ड आणि मला वाटतं 5 नंबर प्रशांत 6 सगळीच एका ठिकाणी गोळा झाली आणि ह्यांनाच उद्देशून मी सांगतो. मला वाटतं आमच्या माहुल्यातल्या आमच्या मुसलमानांना मी सांगणार आहे, अगर सच्ची मुसलमान भाई है कोई इधर तो उनको एक मशवरा देना चाहता हूं. बादशाह है, ये भी बादशाह, तो उनको मशवरा देना चाहता हूं. उनको सब यहाँ पे गुजारिश करता हूं कि भाई ईमान का दूसरा नाम मुसलमान है. और जो खानदानी असली मुसलमान होता है ना वो ब्याज कभी खाता नहीं आणि ब्याज वाले को नजीक लेता नहीं, क्योंकि अल्लाह ताला को मुंह दिखाने का है. अगर ईमान है तुम्हारे पास
तो सुअर खाने वाला, सुअर काटने वाला, सुअर बेचने वाला, इसको जर आप मतदान करेंगे तो अल्लाह के दरबार में, परवरदिगार के दरबार में गुनेगार बनोगे। 10-5 रुपए के वास्ते मत मत बेचो। देना है तुम मत नहीं, तुम्हारा ईमान बेच रहे हो। और ईमान बेचने वाले को जन्नत नहीं जहन्नुम मिलती है, ये ख्याल में रखना चाहिए। मैं इससे ज्यादा कुछ उनको बोलने वाला नहीं हूं। या ठिकाणी मला बराच वेळ बोलायचं होतं, मला वाटतं आणि आहे थोडासा अर्धा तास, पण भैया साहेबांना मी जेवायला बोलवलंय. वेळे जेवण नाही दिलं तर दुसऱ्या सभेला येणार नाहीत ते माझ्याकडे. म्हणून मला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. भैया साहेबांनी सांगितलं की भाऊ एका पक्षात आहे, मी एका पक्षात आहे. आम्ही कुठल्याही पक्षात असू द्या, पण आम्ही तुमची सेवा निपक्षपणे करणार, जनतेची सेवा. आणि वेगवेगळ्या पक्षात गेलोय ते फक्त तुमची निपक्षपणाने सेवा करण्यासाठीच गेलोय. मी आज शिंदे साहेबांचा, एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षात आहे. खूप दिवस मी कुठल्याच पक्षात गेलो नाही. त्यांचं नाव एकनाथ आहे. मी म्हणलं आपण बी एकनाथचे, एकलाच काय, मी एकटा उभारतो, तुम्ही माझ्या मागे असता काय. आणि मला चावायला किती असतात, भरपूर असतात. आता वयाची 65 सोडून 66 गाठली भैयासाहेब मी. काय ह्या वयात लय अनुभव घेतला, खूप अनुभव घेतला. इस उम्र में हमने बहुत तजुर्बा पाया है. इतने उम्र में हमने कितने कुत्ते और कितने सांप देखे हैं. इतने ये उम्र में हमने बहुत कुत्ते और बहुत सांप देखे हैं. हम देखते ही हमारी नजर पहचानती है कि साला काटने वाला कौन है, चाटने वाला कौन है. त्याच्यामुळे माझ्या नादी लागायच्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही आणि भैया साहेब ही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आम्ही पुरावर उतणार नाही. संकट आम्हाला किती बी द्या, आम्हाला संकटाशिवाय झोप येत नाही. तुम्हाला येते का भैया साहेब? निवांत ही सुद्धा झोपत नाही. आम्हाला त्रास देणारच पाहिजे. आम्ही बघतो तुमच्या दम किती, देऊ द्या त्रास. कारण शेवट आम्हाला त्रास देणाऱ्याने कधी हा विचार केला नाही. ते हे विचार करतात, जाळून पोळून सगळं करून सुलाकून आम्हाला काढल्यानंतर ते सांगतात 1.25 लाख रुपये तोळा. आणि जे नुसतीच पिवळे दिसतात, चौकून फिरून आली, कोणीच स्वीकारली नाही, ती पितळे 400 रुपये किलोच. रंगावरती रूपावरती भाव ठरत नसतो, कशीवरती भाव ठरत असतो. आणि कशीला उतरणारे मग नामदेवराव जगतापांच्या घरचे असू द्या, नाहीतर मोहिते शंकररावजी मोहिते पाटील सहकार, की ज्यांनी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या हितासाठी सामान्य कुटुंबातल्या शेतकरी माणसांनी कारखाने उभा केले. आणि तुम्हाला सांगतो अकलूज मध्ये त्या काळात प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यातल्या लोक म्हणायची अकलूज सारखी समृद्धी आली पाहिजे, अकलूज सारखी समृद्धी आली पाहिजे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस करमाळा, पाण्या वाचून करमाळा, कैलासवासी नामदेवराव जगतापांनी 66 साली संगमेश्वर सीना नदीवरून तुम्हाला सांगतो करमाळ्याला त्या काळात पाणी आलं. मी अभिवचन दिलं तर 90 साली सुभाष चौकात की करमाळ्याचा कायमस्वरूपाचा पाण्याचा प्रश्न मिटवल. आणि तुम्हाला सांगतो दहिगावरून 27 किलोमीटर क वर्गात नगरपालिके क वर्गात असल्यामुळे बसत नव्हती. खासबाब म्हणून 11 अपक्षाचं त्यावेळेस तुम्हाला सांगतो सरकार होतं भैयासाहेब, तुम्हालाही माहिती. आदरणीय
विजयदादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री त्यावेळेस पवार साहेब झाले, नंतर ती केंद्रात गेले उपमुख्यमंत्री आमचे दादा होते. दादांचा बी आदर्श महाराष्ट्रात आहे. एक चांगला नेता म्हणून सोलापूर जिल्ह्याचा धडाडीचा नेता. दादाच्या इतक्या वर्षाच्या राजकारणात दादांवरती कधी केसभर सुद्धा कलंक नाही. आणि असे नेतृत्व खास समाजसेवा करणारी आम्ही माणसं, मेवा खाणारी माणसं नाहीयेत. आणि मगाशी माझा विषय राहिला की जसं भैयासाहेब म्हणले की भाऊचा माझा पक्ष वेगळा आहे. एकनाथजी शिंदे तळागाळातलं नेतृत्व आहे. गोरगरिबाच्या माता भगिनींना रोजगार चालू करून दिला. तिला स्वाभिमानाने जगायला त्यांनी 1500 रुपयाची तुम्हाला सांगतो शासनाकडून हे मिळवून दिली, लाडकी बहीण योजना. आणि त्यांचं कामकाज आहे आम्ही बघितलं. आणि मला वाटतं मेत्रे साहेब असतील, शहाजी बापू असतील, त्यांनी सांगितलं की भाऊ एकनाथजी शिंदेकडे आपण जाऊया. आम्ही गेलो. जमिनीवरचा माणूस आहे, चांगला माणूस आहे आणि सामान्य माणसाबद्दल तळमळ असलेला नेता म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं कामकाज आहे. त्यांनी मुख्यमंत्र्याचा सुद्धा काळ एक यशस्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून स्वतः भैयासाहेब खासदार आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला उपोषण 45 दिवस करावं लागलं, पण शिंदे साहेबांनी बोलून तो प्रश्न सोडला. आणि तुम्हाला सांगतो आज भैयासाहेब कुठल्या जरी पक्षात असले तर त्यांनी कामच केले तर त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. ह्याला म्हणायचं प्रामाणिक नेता आणि प्रामाणिक माणूस. भैयासाहेबांनी उदारणाने इथं सांगितलं की बाबा त्यांनी माझं काम केले आणि आम्ही तशीच माणसं आहोत आणि आम्हालाही तसंच सांग. म्हणून मी शिवसेनेचा धनुष्यबाण उचललाय आणि हा शिवसेनेचा धनुष्यबाण ह्याच्यासाठी घेतलाय की हाती घेऊ धनुष्यबाण, करू सगळी साफ घाण. ही घाण काढायसाठी धनुष्यबाण घेतलेला आहे. आणि ह्या धनुष्यबाणाच्या माग सगळे अल्पसंख्याक, मुस्लिम हे सगळे उभा आहेत आणि मराठाही उभा आहे. त्याच्यामुळं कुणी जरी काय म्हटलं तरी बाबांनो तुम्हाला मत धनुष्यबाणाला द्यायचे. त्या ठिकाणी माझ्या मुलासारखाच आहे, राजू वाघमारे असेल, आमच्या मुलीसारखीच आहे पल्लवी अंगारे, तुम्हाला सांगतो तसंच आमच्या भाभी जरीन मुन्ना सय्यद, निसा सय्यद, तसेच आशिष शेलार मुलासारखाच आहे माझ्या. या ठिकाणी त्यांना मत द्यावं. अल्ताफभाई तांबोळे हे माझे लहान भाऊच आहे, उस्मान शेटर मी क्लासमेट आहे, ते त्यांचे लहान भाऊ आहेत. सौ संगीता श्रेणी खाटे त्या आमच्या वहिनी भाभी आहेत. आमच्या बंधू श्रीनिक शेठच्या मंडळी आहेत. आणि श्रीनिक शेठचं काम सुद्धा आध्यात्मिक असो सार्वजनिक असो, तुम्हाला सांगतो कुठलं दवाखान्याचं असो, मला वाटतं नेत्र चिकित्सा अमकं तमकं, ते पदर पैशाने करतात. त्यांच्याकडे व्याजवाटा नाहीये आणि जे करतात ते कधी कोणाला देत नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवावं. आणि मला या ठिकाणी आपल्या सगळ्याला नम्रतेने सांगायचंय बंधूंनो की जेही 5 वर्षामध्ये तालुक्यातले रस्ते असतील, गटारी असतील, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, आरोग्य असेल, ह्या गोष्टीला आम्ही 5 वर्षात जबाबदार नाही. त्याच्या गेल्या 5 वर्षात जर काही गोष्टी घडल्या असेल तर आमच्या समोरच्या माणसाने त्या मांडाव्या. पण साफ म्हणून भुई बडू नये आणि त्यांच्याकडे कारण बी नाही काही सांगायला. आणि मला वाटतं की असे बरेच मला वाटतं या ठिकाणी मंडळी की ज्यांना आमचे पुढचे म्हणजे भाजपवाल्यांनी स्वीकारलं नाही, शिवसेनेवाल्यांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादीवाल्यांनी स्वीकारलं नाही,
कुणी स्वीकारलं नाही. आणि ज्या गोष्टी आपण स्वीकारत नाही, घाण आहेत, खराब झाल्या आहेत, वापरायसारख्या नाहीत, ते आपण कुठे टाकतो? चुनखडी म्हणजे दळकावाडा रे. मग आता घाण वस्तू खाली टाकल्या होत्या परत आणायच्या का? मग त्या भानगडीत पडायचं नसेल तर इकडं काय जायचं नाही, हे लक्षात घ्या. समजदार को इशारा कापी. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की कुणी जरी काय म्हटलं तर काळ आठवा, सगळ्या गोष्टी आठवा. आणि एकच जगताप पार्टी आणि मोहिते पाटील आहेत की ज्यांच्या नेतृत्वाच्या छायाछत्राखाली सर्वसामान्य, उपेक्षित समाज, दलित समाज, भोजन समाज, 12 बलुतेवाले सिंहासनावर बसतात. बाकीचे कुणी तुम्हाला बसून देत नाही. ज्यांनी तुम्हाला सांगतो थोड्या दिवसाखाली आता हे आमचं मला वाटतं कनुबाई एक उभारले, अमोल काकाचे लाडके अर्बन. तुम्हाला करोनात दिसले नाहीत, मधल्या स्वच्छतेत दिसले नाहीत, कशातच दिसले नाहीत. आता या काहीच उभं काय. मग त्यांनी सांगितले काय, रस्ते बघा, गटरी बघा, आमकं बघा, तमकं बघा. अरे 5 वर्ष झाली की त्याला आम्ही साक्षी, तुम्ही बी साक्षी आणि तू बी साक्षी. आणि आजच काय ओरडत पळत सुटलाय. गमतीशीर गोष्टी हे सगळ्या. आणि असल्या लोकांच्या तुम्ही भूल थापाला बळी पडू नका. हे सगळे बाजार आहेत, हे सगळे बाजार दिवशीचे येणार आहेत. आता इलेक्शनचा बाजार भरलाय, प्रत्येक वार्डात त्यांनी पालं ठोकले. काय हर एक माल एक वर एक फ्री, काय याव करेंगे त्याव करेंगे. बाजार उठला, शनिवारी गेला तर ही पुन्हा तुम्हाला गाठ पडणार नाही. आणि ह्यांच्याकडनं खरेदी केलेली वस्तू 100% गॅरंटीची नसती. आणि परत तुम्हाला जर वाटलं की आपण फसलो तर तो आठवडाभर महागारी येत नसतो. तसं परत जर तुम्ही फसला तर ह्यो 5 वर्ष परत तुमच्याकडे येत नसतो. आठवड्यात आणि 5 वर्षात लय मोठा फरक आहे. आमचं 70 वर्षाचं होलसेलचं दुकान आहे. पिंटू गुगले आहे का इथं? हा, करमाळा शहरात 1 नंबर दुकान चालते. कुठलाही माल खोटा नाही, स्वच्छ माल. आणि कधी जरी त्यात काही जर तुम्हाला वाटलं की माल बरोबर नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्या तिथं जावा, तुम्हाला बदलून दिला जाईल. हेच दुकान माझं आहे, 70 वर्ष झाले चालू आहे. खराब निघलं बदलून देतो, विकताना चांगलाच विकतो. खराब एकही आता थोडस जगतापांची नर्सरीच आहे. ही सगळी पैदास कुठल्या नर्सरीतली रोप आहेत ह्याचा तपासला. आता काही त्या म्हणजे थोडीशी चिलाराची निघली भयाच आहे. आता थोडस बी पार्काला आम्ही थोडस जरा चुकलो त्यावेळेस, पण तेच काढून टाकायचं काम आता तुमच्याकडे दिलेलं आहे. मला वाटतं सुभाष चौकात 1 तारखेला सभा आहे, तिथं मला आणि बोलायचंय. अभी तो ये टेलर है, पिक्चर बाकी है. 1 वाजता 7 वाजता आहे, त्यावेळेस मला तुमच्याशी बरंच बोलायचंय. पण बदलून कोंबडी 500 रुपयाला पेक्षा जास्त विकते, 700 रुपयाला विकते. मटन 700 रुपये किलो झाले. आणि तुम्ही 1000-500 विकू नका, 2-3 हजारात विकू नका. तुम्ही माणसं आहे. गाडाव 45-40 हजार रुपयाला मिळते. आणि तुम्ही जर 3-2 हजाराला विकला तर गाडव सुद्धा तुमच्यावर थुकल बर का. लेखा थूक, माझी किंमत काय तुझी किंमत काय म्हणून. काय या गोष्टीचा विचार करा. कुठल्याही दिशाभळीला
भूल थापाला, खोट्या आश्वासनाला अजिबात बळी पडू नका, अजिबात बळी पडू नका. मी तुम्हाला सांगतो, इतके दिवस मी एकटाच फिरतो, पण आज ह्यांच्यासाठी बायासाहेबाला म्हणलं या राव, नाही तर मला एकट्याला अडवायसाठी पालकमंत्री येतोय, कुळुंबी येतोय, पळतोय. मला जरा बरं वाटतं आयला आपली काय बरं का, काय चांगली येते काय, निवडून येऊ ना येऊ किंवा पुढचा काय, तुम्ही तुमच्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण माझी धास्ती किती जणाला असती. मोगलाच्या घोड्यांना तुम्हाला सांगतो पाण्यात धानाची संताची दिसायची आणि ती पाणीच पेत नव्हती घोडी. तशी ही जेवढी सगळे कावळे काय आणि जेवढे इथं माझ्यापाशी आहेत ती सगळी मावळे काय. तर आता तुम्हीच ठरवा की मी काय, माझ्या विरोधकाला माझी किंमत आहे राहून तुम्हाला नाही म्हणले अवघडच आहे. असं करू नका. आणि तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभारणं म्हणजे विकासाच्या पाठीशी उभारणं, धनुष्यबाणाच्या पाठीशी उभारणं म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबाच्या तुमच्या लाडक्या भावाच्या मागं उभारणं, महिलेची सुरक्षा, महिलेचे स्वाभिमान आणि तिची आर्थिक उन्नती करायचं काम आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे करतायत. नगरपालिकेकडनं सुद्धा नगरपालिकेला भरपूर निधी ते आपल्याला देतील. तुमच्या सगळ्या सोय सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी जे 2 युवक आणि एक युवती तुम्हाला वाघमारे आणि आमच्या अंधारेताई आणि राजू, माझ्या संस्थेत तो शिक्षक आहे. आणि हे बी उमेदवाराची क्वालिटी बघा. बाजारात खरेदी करायला गेल्यानंतर सगळ्या वस्तू उलट्या पालट्या करून बघतात. गहू ज्वारी घ्यायला गेला तर ते सुद्धा हातात आदळून बघता यात घाणगुण आहे का. मग 5 वर्षासाठी कारभारी द्यायचे ते तपसून घ्या कसे आहेत काय. कसे डोळे झाकून घेतले की परत बोंबलत बसायची पाळी येते. म्हणून सगळ्यांना मला इथे हेच सांगायचंय आणि तुम्ही सुज्ञ आणि मला वाटतं तुम्हाला युवक युवती जी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जोडी दिलेली आहे. माता भगिनीच्या समस्या आमच्या अंधारेताई, आमची कन्या नाव पल्लवी ताई अंधारे ह्या तुमच्या महिलांच्या समस्या सोडवतील आणि वाघमारे आमच्या पुरुषांच्या काही समस्या सोडवतील. तुम्हाला कुठंही दुसरीकडे जाऊन हिनीतवाणी थांबून तुमच्या कामाची तुम्हाला केविलवाणी अवस्था आम्ही होऊन देणार नाही. ह्याची जबाबदारी आज या समाज मंदिराच्या पुढं की जे या ठिकाणी एका संताचं आणि देवाचं स्थान आहे ह्याला स्मरून मी तुम्हाला वचन देतो. हे चांगलंच काम करणार आणि चांगलंच काम करणार. करमाळ्या तालुक्यात करमाळ्या शहरामध्ये लोकशाही आणि तुम्हाला सांगतो सामान्याचा होणाऱ्या अडी अडचणीचा आवाज म्हणून आमच्याकडं लोकशाही टिकवण्याचं काम म्हणून आमच्याकडं बघितलं जातं. तुमच्या हातून तुम्ही संपून तुमच्या पायावरती थोंडा पाडून घेऊ नका अशी या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्याला नम्र विनंती करणार आहे. आणि मला वाटतं विजयी सभा होईल म्हणून सगळ्या